ओके विजय सर keep it up. चला नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा आज आपण एका नवीन सेशनला सुरुवात करणार आहोत. आपण संधी टॉपिक सुरू केलेला आहे आणि संधी टॉपिक मध्ये आपण शेवटच्या सेशन मध्ये स्वरसंधी सुरू केलं होतं. स्वरसंधी है ना. स्वरसंधीमध्ये पहिला नियम घेतला होता ज्याला आपण दीर्घत्व संधी म्हणतो. दीर्घत्व संधी, या दीर्घत्व संधीमध्ये दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्या जातीतली दीर्घ स्वर तयार होतो. अशा प्रकारचा नियम आपण घेतला होता. आणि त्या दिवशी पाऊस खूप होता अंबेजोगाईमध्ये आपल्या, आणि खूप म्हणजे रेंज प्रॉब्लेम असल्यामुळं संधीचा जो काही पार्ट होता तो आपण घेतला होता, परंतु बरेच जण नंतर परत घ्या म्हटले होते. स्वरसंधीमध्ये असतंय काय, स्वरसंधीमध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर असतो व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर असतो. स्वर आणि स्वर एकत्र येतात, त्याला आपण स्वरसंधी म्हणतो. आणि संधी होताना सगळ्यात महत्वाचा एक पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे की संधीमध्ये दोन शब्द एकत्र येत असतात. त्यातील पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन त्या दोघांपैकी म्हणजे त्या दोघांचा एकत्रित येऊन तिसराच वर्ण तयार होत असतो आणि त्याने दोन शब्द जोडायचे असतात. कधी कधी इथं व्यंजन असतंय, इकडे स्वर असतंय, व्यंजन संधी म्हणतो. म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर. आता इथं व्यंजन संधी आहे. व्यंजन संधी. आता कधी कधी विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर असं असेल तर त्याला आपण विसर्ग संधी म्हणतो. विसर्ग संधी म्हणजे पहिला वर्ण दुसरा वर्ण, पहिला वर्ण दुसरा वर्ण, इथं पहिला वर्ण हा दुसरा वर्ण किंवा हा दुसरा वर्ण, म्हणजे स्वर अधिक स्वर स्वर संधी, व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर व्यंजन संधी, विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर बरोबर विसर्ग संधी. म्हणजे पहिला वर्ण कोण असतो, दुसरा वर्ण कोण असतो, पहिला वर्ण हा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण असतो, दुसरा वर्ण हा दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण असतो. या दोघांना एकत्रित केल्यावर तिसराच वर्ण तयार होतो. त्याने दोन शब्दांना जोडायचं असते. हा बेसिक पॉईंट झाला संधीचा. त्याच्यानंतर आपण एक नियम घेतला होता स्वरसंधी मधला. ते बेसिक होतं त्या दिवशी घेतलं होतं आपण, परंतु त्या दिवशी थोडी टेक्निकल अडचण होती त्यामुळे आपण डबल एकदा रिपीट केलं. स्वरसंधीमध्ये पहिला नियम आपण घेतोय दीर्घत्व संधीचा. दीर्घत्व संधीमध्ये असतंय काय, दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास किंवा एकत्र आल्यास त्या जातीतील दीर्घ स्वर तयार होतो. म्हणजे अ अधिक अ बरोबर आ तयार होतो. ठीक आहे. आता याचा नियम घेतला आपण, कट अधिक अक्ष, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आहे है ना. क अधिक अ अधिक ट अधिक अ, ज्याची फोडकी तिथं अ येतो आणि पुढे अ आलाय, मग या दोघांना एकत्र केल्यावर आ तयार होतो. नियम घेतला आपण त्या दिवशी आणि या आणि या दोन शब्दांना जोडायचं असतं. मग कट अधिक आ बरोबर अक्ष, म्हणजे तयार होणारा शब्द कटाक्ष असा होईल. ठीक आहे. म्हणजे कसं डबल एकदा सांगतो बघा. पहिला शब्द आहे कट, कट ची फोड जर केली आपण तर याचा शेवटचा वर्ण अ येतो, अधिक अक्ष दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे अ, दोघांना एकत्र केल्यावर आ तयार होतो. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं तर इथला अ निघून गेला, इथला अ निघून गेलाय. आता कट क चा पाय मोडावा लागेल, जोडायचे आ ने, राहिले क्ष, कट आणि आ कटा, राहिलं क्ष, तयार होणारा शब्द कटाक्ष. ओके. असंच इथं पण नियम आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ येतो, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ आलेला आहे का नाही. हिम अधिक आ, आता म चा पाय मोडावा लागेल, इथला आ निघून जातो, इथला आ निघून जातो, राहिलेलं आहे म अधिक आ हिमा, राहिलेलं आहे तयार होणारा शब्द हिमालय. समजते का, दोन शब्द कसे जोडू लागलो समजायले का. ओके. आता ह्याच्यामध्ये थोडस अंडरस्टँडिंगचा भाग आहे, नियम पाठ करावा लागतो. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास, दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्या जातीतील दीर्घ स्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. ठीक आहे. आता विद्या अधिक अमृत, विद्या शब्दाची फोडकी तर शेवटचा वर्ण आ है ना, अमृतचा पहिला वर्ण अ आला, दोघांना एकत्र केल्यास आ तयार होत आहे. तर विद्या
इथला आ पडतो, इथला अ पडतो, वर राहते फक्त विद्य, जोडायचे आने, राहिलं मृत, विद्या अधिक आ विद्या, राहिलं मृत, तयार होणारा शब्द विद्यामृत. ओके, हा करा बरं. महिला अधिक आश्रम काय होईल? महिला अधिक आश्रम, महिला अधिक आश्रम काय होईल? महिला अधिक आश्रम. फटाफट जॉईन हा, पटपट चला. 109 प्लस. ओके, हा, महिला अधिक आश्रम काय होईल? बरोबर आहे, जयश्री मॅडम टाकलं बघा. इथला आ, इथला आ अधिक आ, दोन्ही आ कटतील, दोन्ही कान कटतील, है ना. मग इथं जोडायचे आने, एकच आने जोडायचे, या आने. महिल अधिक आ महिला, राहिला श्रम, तयार होणारा शब्द काय असणार आहे? महिला श्रम, महिला श्रम, महिला श्रम. ओके, चल, म्हणजे हे नियम कळाले. पाचवा सहावा नियम बघूया. दीर्घत्व संधीचाच आहे. रस्वई अधिक रस्वई बरोबर दीर्घई. ठीक आहे, रस्वई अधिक दीर्घई बरोबर दीर्घई. रस्वई दीर्घई अधिक रस्वई बरोबर दीर्घई. दीर्घई अधिक दीर्घई बरोबर दीर्घई. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास दीर्घ स्वर तयार होतो. हो, दीर्घई. ठीक आहे, आता मी 4 उदाहरण लिहितो इथं. कोणतं उदाहरण कोणत्या क्रमांकाचं, कोणत्या नियमाचं ते लिहायचं, ते तुम्ही उत्तरामध्ये कमेंट करायचं. ठीक आहे, 4 उदाहरणं घेणार आहे याच्यावरची, आणि कोणतं उदाहरण कोणत्या नियमाचं आहे, नियम क्रमांक सांगायचा. ठीक आहे, चलो देऊ उदाहरण. चला, मही अधिक इश, इथं उत्तराचं क्रमांक लिहिणार आहे. हा, मही अधिक इश, काही डोकं लावायचं नाही. इथला कोणता वर्ण आलाय शेवटचा, इथं कोणता आलाय बघा. दुसरी वेलांटी आहे म्हणजे दीर्घई आहे, दुसरी वेलांटी आहे. दीर्घई अधिक दीर्घई, नियम क्रमांक 4. कळलं? मही अधिक इश, महिष, महिष, नियम क्रमांक 4, नियम क्रमांक 4. ठीक आहे, गिरी अधिक इश, याचा नियम क्रमांक हे आपलं उत्तर असतं. सर तुम्ही वर्णमाला एवढी भारी शिकवलं त्यामुळे सर्व सोपं वाटत आहे. ओके, थँक्यू मॅडम. चलो, तुम्हाला सुद्धा पाठ झाला असेल म्हणून तुम्हाला सोपं जात असेल. गिरी अधिक इश, बघा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आलेला आहे रस्वई. आता बऱ्याच जणांना वाटत असेल इथं रस्वई कसं आलं पहिलं शेवटचा वर्ण, ग अधिक रस्वई अधिक र अधिक रस्वई बरोबर रस्वई. म्हणजे इथं पहिला वर्ण आलाय रस्वई, दुसरा वर्ण आलाय दीर्घई. आता रस्वई अधिक दीर्घई, नियम क्रमांक 2, नियम क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चला इथे देऊया आपण तिसरं उदाहरण. तिसरं उदाहरण घेऊया. कवी अधिक इच्छा, कवी अधिक इच्छा. पर्याय टाकायचा आपल्याला, पर्याय 4 पैकी एक पर्याय टाकायचे इथं. शहीदा मॅडम 3 नंबरचा नियम बसते का? इथं दीर्घई आले का? चलो, हा याची फोड करूया आपण. चला, एका शब्दाची फोड करून टाकू. अधिक अ अधिक व अधिक पहिली वेलांटी म्हणजे रस्वई. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आला रस्वई, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे रस्वई. रस्वई अधिक रस्वई बरोबर काय बनणार आहे? दीर्घई. हा नियम घेतला होता, नियम क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे.
आता दीर्घ ईने जोडायचे, इथलं इकटलं इक्विव्हॅलंट इकटलं. इथं काय राहिले? क व अधिक दीर्घ ईने जोडायचंय अधिक छा. क जशाला तसं, क जशाला तसं, व अधिक इथं काय आहे? दीर्घ ई आहे. दीर्घ ई आहे. बरोबर आहे का? क व जशाला तसं दीर्घ ई व मध्ये मिसळते. कवी आहे अच्छा. तयार व्हावा शब्द कविच्छा. समजलं का? ओके, चलो पुढचा नियम घेऊया, पुढचं उदाहरण घेऊया. आणि जर समजा गडबड तुम्हाला जर थोडंसं कन्फ्युज वाटलं तर रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, डबल बघू शकता तुम्ही, पुन्हा पुन्हा बघू शकता. चला, नियम आहे पुढचा, ऱ्हस्व उ अधिक ऱ्हस्व उ बरोबर दीर्घ ऊ. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व यायला पाहिजे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण ऱ्हस्व यायला पाहिजे, दोघांना एकत्रित केलं की दीर्घ ऊ तयार होतो. ठीक आहे. आता इथं एक लक्षात ठेवायचंय, इथं एक लक्षात ठेवायचं, र मध्ये जर उ मिसळला तर हे रू होत आहे. ठीक आहे. हे ऱ्हस्व उ आहे आणि जर र मध्ये दीर्घ ऊ मिसळला तर रू असा होतो. ठीक आहे, समजलं का? या रू मध्ये आणि या रू मध्ये काय फरक आहे? इथं ऱ्हस्व उ मिसळला, इथं दीर्घ ऊ मिसळलाय. याच्यावरून सुद्धा थोडस अंडरस्टँडिंगचा भाग आहे हा. पुढे जाऊया. हा, ऱ्हस्व उ अधिक ऱ्हस्व उ बरोबर दीर्घ ऊ. उदाहरण घेऊया आपण. भानू हा पहिला उकार झाला आणि भानूचा दुसरा उकार असा आला. हा उ दीर्घ ऊ, हा उ ऱ्हस्व ऊ, हा उ ऱ्हस्व ऊ आणि हा उ दीर्घ ऊ. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून कळत नाही ऱ्हस्व ऊ कसा असते, दीर्घ ऊ कसा असतो. भानू भानू अधिक उदय, भानू अधिक उदय. आता भानू शब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व ऊ आला, उदयचा पहिला वर्ण ऱ्हस्व ऊ आला, ऱ्हस्व ऊ अधिक ऱ्हस्व ऊ. आपला नियम सांगतोय दीर्घ ऊ करा, दीर्घ ऊ करा है ना. इथला ऊ कटला, इथला ऊ कटला. आता वर राहिले भान, पाय मारावं लागेल कारण त्याच्यामध्ये स्वर नाही. भान अधिक दीर्घ ऊ अधिक राहिले दय, भान अधिक ऊ भानू. आता दुसरा उकार राहिलेलं दय, तयार होणार शब्द भानुदय. समजलं का मित्रांनो? समजलं का? थोडासा थोडासा पार्ट वाटतोय अवघड, परंतु एकदा का नियम समजला की आपल्याला सोपं जातंय खूप. ठीक आहे, चला पुढचा नियम घेऊया. पुढचा नियम घेऊया. पेपर एकला आहे का हे? दोन्ही पेपरला आहे धनश्री मॅडम. धनश्री पाटील मॅडम, संधी टॉपिक सगळ्या परीक्षांना असतो. जिथं मराठीचा सिलेबस तिथं संधी आहे. ठीक आहे. आता मला माहिती आहे हे थोडंसं समजायला जरा अंडरस्टँडिंगला थोडंसं अवघड आहे, परंतु मी पहिल्या सेशन मध्ये सांगितलं होतं वर्ण पाठ पाहिजे. गुणाकार करायला शिकायचं असेल तर पाडेपाठ पाहिजे. तसं संधी शिकायची असेल तर वर्णमाला पाठ पाहिजे. याच्यात एक्सक्यूजच नाही आहे. वर्णमाला पाठच पाहिजे. वर्णमाला पाठ नसेल तर तुम्हाला संधी टॉपिक जमणार नाही. ठीक आहे, पुढचा नियम आपण घेऊया. दीर्घ ऊ अधिक ऱ्हस्व ऊ बरोबर दीर्घ ऊ. एक उदाहरण देतो, तुम्ही करायचं. वधू अधिक उत्कर्ष. मी जसं समजावून सांगितलं होतं फोड करून, तशी फोड करून सांगा कमेंट मध्ये, बघूया किती जण आहेत. चला फोड करूया आपण याची फोड करूया. व अधिक काना वेलांटी उकार नाही म्हणजे याच्यामध्ये अ आहे. अ अधिक दुसरा उकार आहे, त्याचा पाय मारावा लागेल. ठीक आहे ना. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आला दीर्घ ऊ, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे ऱ्हस्व ऊ.
दीर्घ ऊ अधिक ह्रस्व ऊ बरोबर दीर्घ ऊ होते. स्वर संधी आहे, बरोबर आहे. MP इनिशियल टाकले काहीतरी. हा, दीर्घ ऊ अधिक ह्रस्व ऊ बरोबर दीर्घ ऊ. इथला ऊ कटला, इथला ऊ कटला. वध याच्या स्वर नाही म्हणण्याचा पाय मोडायचा, दीर्घ ऊ ने जोडायचंय. राईट. कर्ष वध अधिक ऊ, दीर्घ ऊ आहे म्हणून झाला दुसरा उकार. कर्ष तयार होणार शब्द वधोत्कर्ष. तयार होणारा शब्द असणार आहे वधोत्कर्ष. ओके. एनी प्रॉब्लेम, एनी अडचण काही? जायचं का पुढं? दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्या जातीतला दीर्घस्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. मी 10 वेळेस नियम सांगितला असेल हा. 10 वेळेस. दोन सजातीय स्वर एकत्र आल्यास त्या जातीतला दीर्घस्वर तयार होतो, त्याला दीर्घत्व संधी म्हणतात. शेवटचा नियम आहे. रू हा स्वर आहे, त्यात रू स्वर मिसळला की रू हा तयार होतो. ओके. आता ह्याच्यावर एक नियम येते, ह्याच्यावर एक उदाहरण येते नेहमी परीक्षेमध्ये. सदा मातृ मातृ अधिक ऋण. आता मातृची फोड केली तर शेवटचा वर्ण रू येत आहे, पुढे रू आलाय. दोन वर्ण कुठले गेला हे कळायला पाहिजे संधीमध्ये. बेसिकली पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण, दोघाला एकत्र केलं या नियमानुसार रू तयार होतो. रू पडतो. मात इथला स्वर निघून गेला म्हणजे पाय मोडलाय, आधी रू नाही जोडायचे. इथं राहिले ना बाणाचं ना, है ना. मात त अधिक रू, परत मातृ, राहिलेलं बाणाचं ना, तयार शब्द मातृ. समजलं का? मराठी भाषेचं बरं काय लिहिली. काय लिहिले सरांनी ते तरी कळालं पाहिजे. स्वरांचा खेळ आहे हा, स्वरांचा खेळ. स्वरांचा खेळ म्हणण्यापेक्षा वर्णांचा खेळ म्हणूया. वर्णांचा खेळ आहे. संधी म्हणजे वर्णांचा खेळ. शब्दाची फोड करता आली पाहिजे. ज्याला शब्दाची फोड करता येणार नाही त्याला संधी शिकता येणार नाही, आणि ज्याला संधी शिकायची त्यांना वर्णमाला पाठ करावी लागेल. आणि वर्णमाला पाठ करण्यासाठी तुम्हाला पाठांतर करावं लागेल. कठोर पाहुणे मृदू गावातले अनुनासिक घरातले. ठीक आहे. घेतलं होतं आपण पहिली पंगत, दुसरी पंगत. कोणी केली कमेंट आता? वर्णमाला खूप म्हणजे डिटेल मध्ये घेतली होती आपण स्टार्टिंगला, ज्यावेळेस आपण सेशन चालू केली होती मराठीची. त्यावेळेस वर्णमाला लिहायची का? वन टाइम वर्णमाला लिहायची का एकदा इथं? त्याच्यानंतर आपण गुणादेश संधी घेऊया. स्वर संधीतली घ्यायची. वर्णमाला 5 मिनिटामध्ये आपण घेऊया. त्या दिवशी घेतली होती, परत एकदा घेऊया. काही पाहुणे आज नवीन असतील कदाचित, नाही, काही पाहुणे कदाचित नवीन असतील. शिक्षक रूपी पाहुणे आपले काही नवीन असतील. यस. चलो, स्वर आहेत 14. स्वर किती आहेत? 14 आहेत. बघा. आ, रस्वई दीर्घई, ओ दीर्घ, रू रू, ए आय, आ, ओ आ औ, आ ई उ रू रू, ए आय, ओ आ औ. हे स्वर आणि हे 14 आहेत. ओके. कोणता स्वर किती क्रमांकाचा आहे ते सुद्धा परीक्षेत येत असते. 2 आहेत. हे 14 स्वर. 2 स्वर आधी आहेत. स्वर आहेत आधी ज्याच्या असे ते स्वर आधी. 2 आहेत स्वर आधी. आहा आणि त्याच्यानंतर व्यंजन.
व्यंजन आहेत 34 आहे ना. व्यंजन किती 34 आहेत. क ख ग घ न है ना. न म्हणायचं आलं. ड जरी असलं तरी न म्हणायचं. ड वाटत असलं तरी न म्हणायचं. कचट च छ ज झ न है ना. चट ट ठ ड ढ बाणासुरा. त थ द थ नळसना. प फ ब भ म. हे झाले 25. इकडं काय होतं य व श श स आणि एकूण किती झाले 34. हे 14 आणि 2 16. 16 आणि 34 50. दोन संयुक्त व्यंजन आहेत. दोन संयुक्त व्यंजन आहेत श आणि ने. यांना आपण काय म्हणतो संयुक्त व्यंजने. विशेष संयुक्त व्यंजने यांना आपण विशेष संयुक्त व्यंजने म्हणतो. क्ष आणि ज्ञान अशी एकूण 52 वर्ण आहेत. एकूण किती वर्ण आहेत 52 वर्ण आहेत. स्वरांवर आधारित स्वरसंधी आहे. स्वरादीमध्ये असणारे विसर्ग, आता याला अनुस्वार म्हणतो, याला विसर्ग म्हणतो. याच्यावर आधारित विसर्ग संधी आहे. विसर्ग संधी याच्यावर आधारित स्वर संधी. या सगळ्या 34 व्यंजनावर आधारित एक संधी आहे जिचं नाव आहे व्यंजन संधी. ही आहे वर्णमाला. आणि ही ज्याला पाठ नाही त्यानं संधी शिकायची नाही. आणि ज्याला संधी येत नाही त्याला टीईटी मध्ये स्कोर वाढवण्याची संधी येणार नाही. आणि टीईटी मध्ये जर जास्त स्कोर घ्यायचा असेल तर संधी शिकायची, कारण याच्यावरती 2 प्रश्न येतात परीक्षेत. ठीक आहे, चला आपण थोडस पुढे जाऊया. जर कोणाला पाठ नसेल तर स्क्रीनशॉट मारून ठेवा. ओके चल. थोडस पुढे जाऊया. खूप छान सर, थँक्यू 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 व्हेरी मच. बरं वाटतंय जरा अशी चांगली कमेंट आली आहे कधी की शिकवायला हुरूप येतोय थोडस. चला त्याच्यानंतर जाऊया आपण गुणादेश संधीकडे. स्वरसंधीचा पुढचा प्रकार. स्वरसंधीचा पुढचा प्रकार गुणादेश. गुणादेश तर काय आहे गुणादेश ते बघूया. ज्या विद्यार्थ्याला, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आपल्या ज्या शिक्षक बंधू भगिनींना, आपल्या मित्रांना स्वरांचे प्रकार पाठ असतील, सगळे स्वरांचे प्रकार अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई म्हणजे संयुक्त स्वर ज्याला आपण म्हणतो. ए आ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई बरोबर ऐ. अ अधिक ह्रस्व किंवा दीर्घ बरोबर ओ. आ अधिक ह्रस्व किंवा दीर्घ बरोबर औ. 4 स्वर जे आहेत ते संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे सर, आधी संधी शिकून टीईटीची संधी साधू. राईट, म्हणजे संधी साधू हो आपण. परीक्षेच्या दृष्टिकोनातून. चलो पुढे जाऊया. तर हे संयुक्त स्वर आपल्याला थोडेसे समजून घेता आले पाहिजे. गुणादेश मध्ये काय होतंय ते बघूया. 2 स्वर जर एकत्र आले, तिसरा जो स्वर असतो तो दुसराच असतो. म्हणजे त्या एक सजातीय स्वरांसारखा नसतो. जसं दीर्घ स्वर तिथं तयार होतो है ना. 2 वर्ण एकत्र आल्यावर तिसराच वर्ण तयार होतो, त्याला म्हणायचं गुणादेश. कसं बघा, अ किंवा आ अधिक, बघा दोन्ही पैकी एक, हा दोन्ही पैकी एक, अ ऑब्लिक आ अधिक सोई किंवा दीर्घई बरोबर इथं तयार होतो ए. संधीमध्ये नियम वेगळा असतो. आता ह्याचे कसे नियम तयार होते ते बघूया. आणखी एक आहे अ ऑब्लिक आ अधिक
ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ बरोबर ओ. ह्याची परत नियम आहे ना, अ ऑब्लिक आ, अ ऑब्लिक आ अधिक अधिक रू हा स्वर या दोन्हीपैकी एकामध्ये जर मिसळला तर अर तयार होतोय. अर हे नियम तयार झाले ए ओ, हे तीन, 1 2 3, ए ओ अर, ए ओ अर असे वर्ण, असे वर्ण तयार झाल्यास, तयार झाल्यास त्याला गुणादेश म्हणायचं. त्याला गुणादेश म्हणतात. आज कमेंटच करणार बाबा. त्या दिवशी म्हणजे वर्ण आपलं शब्दाचा ते टॉपिक होता चालू त्यावेळेस कमेंटवर कमेंट, कमेंटवर कमेंट होते. आता कमेंटच करत नाहीये. थोडासा चमके म्हणजे जरा फटके टॉपिक आहे संधी है ना, इथं लक्ष द्यावं लागतं आणि एकदम म्हणजे कॉन्फिडेंटली आपल्याला उत्तर जर काढायचं असेल तर त्याचा नियम पटच पाहिजे. इथं गोळी मारून चालणार नाही. ठीक आहे, आता बघा मी याचे 4 नियम तयार करतो, तुम्ही ह्याचे तयार करायचे 4. खेळ समजायला वेळ लागतोय सर, छान माहिती दिली आहे. बरं ठीक आहे, चलो चला करायचे का नियम 4. बघा हा अ हे अ अधिक ह्रस्व ई बरोबर ए, ह्याची आणि ह्याची जोडी लावली, ह्याची आणि ह्याची जोडी लावली. अ अधिक दीर्घ ई बरोबर ए, याची आणि याची जोडी लावू. आ अधिक ह्रस्व ई बरोबर ए, आता या आची आणि या दीर्घ ईची, आ अधिक दीर्घ ई बरोबर ए. म्हणजे या एका ह्याच्यावरून 4 नियम तयार केले आपण. आता तुम्ही ह्याच्यापासून 4 नियम तयार करायचे. याच्यापासून बरोबर. अ ची आणि उ ची जोडी लावा, ओ तयार करा. अ ची आणि दीर्घ ऊ ची जोडी लावा, ओ तयार करा. आ ची आणि ह्रस्व ऊ ची जोडी लावा, ओ तयार करा. आ ची आणि दीर्घ ऊ ची जोडी लावा, ओ तयार करा. म्हणजे ह्याच्यापासून 4 नियम तयार झाले, ह्याच्यापासून 4 करायचे. चल करूया. अ अधिक ह्रस्व, अ अधिक ह्रस्व बरोबर ओ, अ अधिक दीर्घ ऊ, अ अधिक दीर्घ ऊ बरोबर ओ. आता आची आणि ह्रस्व ऊ ची, आ अधिक ह्रस्व ऊ बरोबर ओ, आ अधिक दीर्घ ऊ, आ अधिक दीर्घ ऊ बरोबर बघा. हे 4 नियम, हे 4 नियम, 8 नियम तयार झाले. 8 नियम तयार झाले. परत अ ची आणि रू ची, है की नाही, अ अधिक रू और आ अधिक रू, आ अधिक रू वर. आता इथं काय होतंय थोडस, इथं जर आपण बघितलं ना तर अ अधिक रू बरोबर अर होईल बरं का, परंतु जर आपण आ अधिक रू जर केलं तरी सुद्धा अरच तयार होत, अरच तयार होते बरं का, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. समजलं का? नियम कसे तयार केले याला म्हणायचं गुणादेश. नियम क्रमांक 19, ते उदाहरण घेऊया ना आपण मनीषा मॅडम. आता बघा नियम क्रमांक टाकू आपण, क्रमांक टाकूयात आपण. चल नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 2, नियम क्रमांक 3, नियम क्रमांक 4, नियम क्रमांक 5, नियम क्रमांक 6, नियम क्रमांक 7, नियम क्रमांक 8, याला 9, याला 10. स्क्रीनशॉट काढून ठेवा, ज्याला ज्याला लक्षात येणार नाही त्याला स्क्रीनशॉट काढून ठेवा या नियमाचा, गुणादेश संधी ही. आणि आता मी डायरेक्ट जे उदाहरण घेणार आहे ते उदाहरण घेताना मी काय करणार आहे, तुम्हाला नियम क्रमांक विचारणार आहे, कोणत्या नियमाचं उदाहरण आहे असं विचारणार आहे. चालेल? चालेल का? 10 उदाहरणं घेणार आहे आणि 10 उदाहरणामध्ये कोणत्या नियमाचं हे उदाहरण आहे ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं. येस, मॅडमची पहिली कमेंट आली. ओके, ठीक आहे सर.
ओके, देऊ उदाहरण? येस और नो मध्ये कमेंट करा पट 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 पट, बघू द्या कमेंट किती जण ऍक्टिव्ह आहेत, बघू द्या. ऍक्टिव्ह राहणं गरजेचं. अरे वा वा, आल्या कमेंट. चलो, 146 जण जॉईन आहेत. ओके, देऊ. चलो 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 चलो. इथे घेऊया नियम आपण. नियम बघू आपण. ज्याला शब्दाची फोड करता येते त्याला हे उदाहरण येते. ज्याला शब्दाची फोड करता येते त्याला संधी येते. संधी शिकायची असेल तर वर्णांची फोड आली पाहिजे. चला नियम देऊया, उदाहरण देऊया. निसर्ग अधिक उपचार. निसर्ग अधिक उपचार. आता जोडाक्षर टॉपिक शिकताना र चा रफार कसा फोडतो ते शिकवलेलं आहे आपण. आता याची फोड करता आली पाहिजे. इथं र चा रफार फोडलाय मास्तरने, रफार फोडलाय र चा. शेवटचा वर्ण काय येतं ते बघू आता. मी क्वेश्चन असा टाकला, नियम क्रमांक सांगा. तुम्ही जोडून टाकायला निसर्गोच्चार डायरेक्ट उत्तर टाकायला लागला. त्याच्यापेक्षा मी नियम क्रमांक विचारला. नियम क्रमांक 5 म्हणायला पाहिजे. आणि रसो, बरं ठीक आहे, ह्या नियम म्हणायला पाहिजे. बरं चलो, 5 क्रमांक. चलो, हा नियम जर येणार असेल तर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ पाहिजे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण रस्व पाहिजे. आहे का बघूया. ही सगळ्या शब्दाची फोड करूया. हा, न अधिक पहिली वेलांटी म्हणजे रस्वई अधिक स अधिक निसर्ग, र अधिक अर्ग, र अधिक अधिक पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आला अ, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आहे ओ, है ना. अ अधिक उ, इथं ओ तयार होते म्हणून इथं ओ लिहायचं. आता उ कटलं, इथला अ कटला. निसर्ग अधिक ओ अधिक उपचार. आता हे तयार केलेलं बरोबर आहे का गणित? मराठीतलं गणित बरोबर आहे का बघा. कसं बघा, मी जशाला तसं, स जशा अर्ग अधिक ओ अर्गो असं होतं. निसर्गोपचार तयार होणार शब्द निसर्गोपचार. हा शब्द तयार होतो, निसर्गोपचार. आता एक काम करा, सगळे ऍक्टिव्ह आहेत. निसर्गोपचार शब्दाची फोड करा आणि त्याच्यात किती वर्ण येतात ते सांगा. या शब्दाची फोड करा, किती वर्ण येतात ते सांगा. आणि किती जोडाक्षर आहेत, किती स्वर आहेत, किती व्यंजन आहेत ते सांगा. वर्ण किती आहेत ते सांगा पटकन. निसर्गोपचार या शब्दाची फोड करायची आणि किती वर्ण येतात ते सांगायचं. करायची फोड. निसर्गोपचार. चला, न ची फोड केली, रस्व ई ए. पहिली व्हॅरायटी म्हणजे रस्वई आलं. स अधिक 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 निसर्गो, निसर्ग अधिक र अधिक अधिक ओ अधिक 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 आ अधिक र अधिक मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. एक राहिला का माझा? मग 14 म्हणाले काही जण कमेंट मध्ये. कोणता लिहायचा राहिला बाबा? लिहायचा कोणता राहिलाय? न अधिक रसोई, नि कटलं. स अधिक स कटलं. निसर्गो, र ग ओ, गो कटला. अर्गो. ओ अधिक प कटला. स अधिक सा कटला. अर अधिक अर कटलं. बरोबर आहे. 14 कसं केलंय कमेंट कोणतरी? एकूण वर्ण आले 13. एकूण वर्ण आले 13. काय मनीषा राजू घारगे मॅडम यांनी जशी कमेंट केली तशी कमेंट करायला पाहिजे होती. डायरेक्ट फोड. हा, तुमचा मोबाईलचा कीबोर्ड चांगला पाहिजे.
13. चलो पुढचं उदाहरण घेऊया. कोणत्या नियमाचं आहे ते सांगायचं तुम्हाला. दोन म्हणजे 3 वर्ण तयार होईल तिथं. ए ओ और यालाच गुणादेश म्हणले बरं. यालाच काय म्हणले? गुणादेश संधी. चला नियम घेऊया, उदाहरण घेऊया सॉरी. गंगा अधिक कोणत्या नियमाचं उदाहरण आहे? गंगा अधिक उदक. बघितल्या बघितल्या कळलं पाहिजे. आ आहे, उ आहे. आ उ आ उ आ उ. कुठं आहे आ उ? तेव्हा नियम क्रमांक 7 मध्ये ओ तयार होते. या शब्दाची फोड केली की आ येते, पुढं उ आलाय, ओ तयार होतो. तयार होणारा शब्द गंगोदक. गंगोदक. ओके. शब्द तयार होणारा काय आहे? गंगोदक. गंगोदक. चलो. ईश्वर अधिक इच्छा. नियम क्रमांक सांगायचा. ईश्वर अधिक इच्छा. गण अधिक ईश. गण अधिक ईश. समुद्र अधिक उर्मी. समुद्र अधिक समुद्र अधिक दीर्घ आहे. समुद्र अधिक उर्मी. 4 देतो एकदाच. चंद्र अधिक बघा. अ अधिक रसोई. अ अधिक रसोई. नियम क्रमांक 1. ईश्वर इच्छा. येणे जोडायचं ना, याला येणे जोडायचं. येणे येणे जोडायचं. हा. गण अधिक ईश. अ अधिक रसोई. हे उदाहरण दीर्घ आहे हा, इथं सॉरी दीर्घ आहे हा. येणे जोडायचं. नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 1. समुद्र अधिक उर्मी. समुद्र अधिक इथं आ अ आहे ना, सॉरी एक मिनिट. आज आहे बरोबर आहे. हा. समुद्र अधिक उर्मी कुठल्या नियमाचं आहे ते सांगा. चला 2 नियम पहिले आले. समुद्र अधिक उर्मी कुठला नियम आहे? समुद्र अधिक उर्मी. अ अधिक दीर्घ ऊ आहे. अ अधिक दीर्घ ऊ आहे. नियम क्रमांक 6 आहे. जोडायचे कोण आहे? बरोबर आहे, सुनीता मॅडम टाकले उत्तर. हा. चंद्र अधिक उदय. अ अधिक रसो. अ अधिक रसो. नियम क्रमांक 5. नियम क्रमांक 5 उदाहरण आहे. कोण जोडायचं. ठीक आहे. आता ईश्वर अधिक इच्छा. ईश्वरेच्छा. 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 गण अधिक ईश. गणेश. समुद्र अधिक उर्मी. ओ ने जोडायचं बरं का. हा शब्द कसा तयार होतो? समुद्र. समुद्रोर्मी. हा शब्द थोडा इंटरेस्टिंग आहे. समुद्रोर्मी. चंद्र अधिक उदय. चंद्रोदय. चंद्रोदय. थोडं प्रॅक्टिस करावं लागेल याच्यावर. ए ओ अर हे 3 वर्ण जेव्हा तयार होतात तेव्हा एक्सलंट. खूप छान समजावून सांगत आहात सर. आता हे थोडं ऑनलाईन आहे. ऑफलाईनला याला अजून म्हणजे म्हणजे मी फार बडबड केली असते संदेश शिकवताना. ऑनलाईनला कसं मोजकच पण एकदम परफेक्ट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. ठीक आहे. चलो. थोडस नियम वेगळा घेऊया, म्हणजे उदाहरण वेगळं घेऊया थोडस. नियम क्रमांक 9 आणि नियम क्रमांक 10 ह्याचे 2 उदाहरण घेऊया. नियम क्रमांक 9 चं उदाहरण देतो, तुम्ही सोडवायचं. गंगा गंगा नियम क्रमांक 9 चा आणि 10 चा घ्यायचे ना. सप्त. सप्त अधिक ऋषी. सप्त अधिक ऋषी. नियम क्रमांक 9 चं उदाहरण आहे. आणि महा अधिक
ऋषी. नियम क्रमांक 10 आहे. आता होतंय का इथं बघूया. इथं अ आहे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ येतो, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण रू येतो. अ अधिक रू बरोबर अर होतंय अर. आता जोडायचं याला अर नाही. इथला अ निघून गेला म्हणजे तिथं त चा पाय मोडावा लागेल. त चा पाय या अरने जोडायचे. इथला रूप निघून गेलाय, पुढे राहिले शी. बघा स जशाला तसं त अधिक अ. आता या त चा पाय निघून मोडलेला डबल तयार करायचा पाय. हा सत्तर. सत्तर र अधिक शी अरशी असं होतं. म्हणजे र अधिक शी बरोबर अरशी असं तयार होतं. ठीक आहे. सप्तर्षी शब्द तयार होते. समाहारी गोष्टीचं बघू. इथला आ आणि इथलं रू बरोबर अरस तयार होते. अर. इथं आ करायचं नाही. काना कटला रू कटला वर राहिलं मह अधिक अर अधिक परत पाय मध्ये हा ह अधिक अ मह अर अधिक शी काय हवा शब्द महर्षी. आ अधिक रू मह अधिक अर अधिक शी महर्षी. कसं तयार केलं ते थोडस समजून घ्या. ठीक आहे. गुणादेश संधीमध्ये 3 वर्ण तयार होतात. ए ओ अर याला गुणादेश संधी म्हणायचं. 2 वर्ण एकत्र आल्याच्या नंतर तिसराच वर्ण तयार होतो, त्याला म्हणायचं गुणादेश संधी. समजलं का बाबांनो? सॉरी बाबांनो, चुकून गेलं तोंडातून. समजलं का मित्रांनो? करा जरा कमेंट, चिंगूसपणा करू नका. समजलं असेल तर हो म्हणा, नसलं समजलं तर डबल होऊ द्या. ओके ठीक आहे ठीक आहे चलो. आय थिंक टाइम झालाय आपला आणि ह्याला जास्त वेळ दिल्यावर तुम्ही म्हणता लय संधी टॉपिक लय वेळ, परत ते थोडंसं आपल्याला थोडंच का म्हणा म्हणजे महत्वाचंच आहे आणि आपण घेणारच आहे डिटेलमध्ये. थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल अभ्यास करताना. ठीक आहे सर, थांबू का मी? राम सर. संधी येते धुंदी. खूप छान मार्गदर्शन. ओके ठीक आहे ठीक आहे. व्हेरी गुड. एक्सलंट मॅनेजमेंट सर. राम सर, पुढचं लेक्चर आहे वाटतं ना आता मानसशास्त्राचं? हॅलो. थँक्यू माले सर, थँक्यू. राम सर नाही ऑनलाईन. मानसशास्त्राचं लेक्चर आहे का पुढं? थँक्यू मॅडम. सुनीता मॅडम थँक्यू. एकच दिवस घेतलं भूगोल. माझं काही अडचण नाही सृष्टी मॅडम भूगोलचं घ्यायला. बघू आपण सरांना बोलू. मी महाराष्ट्र भूगोलचं एक 2 तासाचं सेशन घेतलं ना अजून. महाराष्ट्र प्राकृतिक 2 तासामध्ये एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने आपण बरंचसं कव्हर करू शकतो. महाराष्ट्र भूगोल. कारण भूगोलामध्ये काय आहे, 3 प्राकृतिक विभाग आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कोकणामध्ये जावं लागेल, कोकणाची रुंदी बघावं लागेल, कोकणाची लांबी किती आहे, कोकणामध्ये नद्या कशा वाहतात, कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या समांतर दिशेने वाहत असतात. आणि कोकणातली हो नक्की घेतो सर. कोकणातली सर माझे मराठी व्याकरण तुमच्यामुळे छान झाले. ओके थँक्यू. क्वेश्चन घ्यायचे का जिओग्राफीचे? वा ठीक.
मराठीतून भूगोलाकडे, मराठीकडून भूगोलाकडे जाऊया. चला. बघा. आपला जो महाराष्ट्र प्राकृतिक आहे, महाराष्ट्र प्राकृतिक 3 घटकामध्ये डिवाइड झालेला आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचा जर आपण नकाशा काढला, त्या दिवशी आपण काढला होता नकाशा. आणि इथं जर आपण बघितलं तर हा सह्याद्री पर्वत आहे, ज्याला महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणतात. हा कोकण आहे. हा जो कोकण आहे ना, सोशल सायन्सचे क्लास पण घ्या की. बरं ठीक आहे. हा जो कोकण आहे ना, हा एकूण 30,394 30,394 म्हणजे 30,394 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे कोकणाचं, नुसत्या कोकणाचं. आणि कोकण उत्तर दक्षिण 730 किलोमीटर आहे. उत्तर दक्षिण 720 किलोमीटर आहे. रुंदी जर आपण बघितली ना कोकणाची, तर रुंदी फार नाही बरं का कोकणाची. ठीक आहे. कुठं 30 किलोमीटर आहे, कुठं 60 किलोमीटर आहे, कुठं 40 किलोमीटर आहे, कुठं 50 किलोमीटर आहे, कुठं 25 किलोमीटर, अशी अशी कोकणाची रुंदी आहे. म्हणजे थोडस आपण उल्हास नदीच्या खोऱ्याकडे जर गेलो, इथे एक उल्हास नावाची नदी जी बोरघाटामध्ये, पुण्याच्या थोडस पुढे गेलं ना आपण, बोरघाटामध्ये उगम पावते आणि ते परत तिकडं ठाणे जिल्ह्यामध्ये जाते, ठाण्यातून पालघरमध्ये जाते है ना. आणि काय करते उल्हास नदी, उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये कोकणाची सर्वाधिक रुंदी आपल्याला पाहायला मिळते. अशी उल्हास नदी गेली ना की इकडे एक तोंड करते ना इकडे एक तोंड, म्हणजे असं वाहत असेल तर इकडे एक तोंड आणि इकडे एक तोंड, असं 2 दिशेने अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर समुद्राचं भरती ओहोटीचं पाणी या नदीच्या मुखात जेवढं जाते ना, तिला वसईची खाडी म्हणायचं. आणि खाडी म्हणजे काय, समुद्राचं भरती ओहोटीचं पाणी नदीच्या मुखात आत जेवढ्या भागात जाते त्याला खाडी म्हणायचं. वसईची खाडी जर बघितली तर ती पालघर जिल्ह्यामध्ये आहे. आणि दुसरी एक खाडी तयार झाली तर ही ठाण्याची खाडी, ठाण्याची खाडी ठाणे जिल्ह्यामध्ये. म्हणजे उल्हास नदी ही कुठं कुठं वाहते. उल्हास नदीचं खोरं, आता उल्हास नदी सर्वात मोठी नदी मानली जाते बरं का कोकणातली. तसं तर वैतरणा आहे मोठी, मग त्याच्यामध्ये परत कन्फ्युजन आहे की वैतरणा मोठी मानायची का उल्हास नदी मोठी मानायची. कारण बेसिक मध्ये जर आपण बघितलं उल्हास नदी दिली आहे. आपल्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर वैतरणा लांबीला दिलेली जास्त आहे ना. जिथं आपल्या त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी डोंगरावर गोदावरी उगम पावते ना, त्याच दिशेला दुसऱ्या दिशेला वैतरणा उगम पावते. म्हणजे त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी डोंगरावर 2 नद्या उगम पावतात. एक कोकणामध्ये जाणारी वैतरणा. आता कोकणातल्या सगळ्या नद्या छोट्या छोट्या आहेत, आखूड नद्या आहेत आणि वेगानं वाहणार आहेत है ना. सह्याद्रीवरती प्रचंड पाऊस पडतो आणि तिथं उगम पावलेल्या नद्या वेगाने वाहून अरबी समुद्राला जाऊन मिळतात है ना. त्या सगळ्या नद्या समांतर दिशेने वाहतात आणि म्हणून कोकणातल्या सर्व नद्या जेव्हा समांतर दिशेने वाहतात तेव्हा त्याला रिया किनारा म्हणायचं. रिया किनारा. कोकणातील कोकणातील जो समुद्र किनारा आहे किंवा कोकणातली जी किनारपट्टी आहे तिला रिया किनारा का म्हणायचं, कारण कोकणातल्या सर्व नद्या एकाच दिशेने अरबी समुद्राला जाऊन मिळतात ना, एकाच दिशेने समांतर दिशेने वाहतात म्हणून त्याला रिया किनारा म्हणायचं. आता इथं जर आपण बघितलं तर ही इथली जी कोकण किनारपट्टी सरळ रेषेत नाही, अशी वाकडी तिकडे वाकडी तिकडे वाकडी तिकडे, म्हणून याला दंतूर किनारा म्हणतात. दंतूर किनारा. मला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ही दंतूर आहे, महाराष्ट्राची किनारपट्टी ही रिया स्वरूपाची आहे है ना. त्याचे कारण आहेत. आले वाटतं मॅडम, मॅडम आलेत वाटतं ना सर. येस येस, त्यांना पोस्ट केलंय मी. सांगू का चालतंय. तुमचं? हो चालतंय सर. मॅडम आणि तुम्ही दोघं पण नव्हतात काही की, म्हणून मी थोडं भूगोल